वेलकम बॅक मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा पद भरतीमध्ये जेवढ्या पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टसाठी जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. पोलीस भरती, तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय, एस टी महामंडळ सर्व भरत्यांमध्ये हेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, पृथ्वीची त्रिज्या किती आहे? ऑप्शन्स आहेत सुमारे 6370 किमी, सुमारे 7630 किमी, सुमारे 6730 किमी, सुमारे 7360 किमी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए सुमारे 6370 किमी एवढी आपल्या पृथ्वीची त्रिज्या आहे. ही त्रिज्या विषुववृत्ताजवळ थोडी मोठी आणि ध्रुवावर थोडी लहान आहे. ठीक आहे. विषुववृत्ताजवळ थोडी मोठी व ध्रुवावर थोडी लहान आहे. पृथ्वीचा आकार जो आहे तो अंडाकृती आहे. हा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन्स आहेत स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, पंडिता रमाबाई. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, राजा राममोहन रॉय. ठीक आहे. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. 1815 मध्ये कोलकाता या ठिकाणी केलेली होती. या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती आहेत बघा, यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 1875 मध्ये मुंबई. ठीक आहे. त्यानंतर आहेत महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1873 मध्ये पुणे या ठिकाणी. पंडिता रमाबाईंनी कशाची स्थापना केली होती तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोण ब्रिटिश संसदेमध्ये निवडून गेले होते? ऑप्शन्स आहेत महात्मा फुले, गो ग आगरकर, दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी, दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेमध्ये निवडून गेले होते 1892 मध्ये. ठीक आहे. 1892 मध्ये निवडून गेले होते लिबरल पार्टीद्वारे. ठीक आहे. यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4 आहे, सिंधू संस्कृतीकालीन महत्त्वाचे बंदर कोणते? ऑप्शन्स आहेत कालिबंगन, मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, लोथल. ठीक आहे. लोथल हे सिंधू संस्कृतीकालीन महत्त्वाचे बंदर आहे. कालिबंगन, मोहेंजोदडो, हडप्पा ही शहरे आहेत. प्रश्न क्रमांक 5, पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर साधारणतः कोणत्या महिन्यात असते? ऑप्शन्स आहेत जानेवारी, जुलै, सप्टेंबर, डिसेंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, जुलै. ठीक आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सर्वाधिक अंतर हे साधारणतः जुलै महिन्यामध्ये असते आणि तारीख असते 2 ते 6. ठीक आहे. साधारणतः 2 ते 6 जुलै या दरम्यान हे अंतर जास्त असते. ठीक आहे. सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत कलम 315, कलम 356, कलम 368, कलम 324. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 324 हे भारतीय संविधानातील निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे, कलम 324. आता भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायची आहे 25 जानेवारी 1950. ठीक आहे. 25 जानेवारी 1950 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. 25 जानेवारीला झाली म्हणून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. ECIचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. ठीक आहे. ज्ञानेश कुमार हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांच्यानंतर 2 निवडणूक आयुक्त कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ओके. आता या ठिकाणी कलम 315 आहे बघा, हे कलम जे आहे
ते केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC MPSC याच्याशी संबंधित आहे. कलम 356 आहे ते राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपती शासन एखाद्या राज्यामध्ये लावलं जातं त्याच्याशी संबंधित आहे. कलम 368 हे आपल्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी त्यासाठी संबंधित आहे. कलम 368. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7, भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत लॉर्ड मेकोले, अलेक्झांडर कर्निंगहॅम, लॉर्ड वेलस्ली, अलेक्झांडर नेपोलियन. योग्य उत्तर काय असणार आहे तर अलेक्झांडर कर्निंगहॅम. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी, अलेक्झांडर कर्निंगहॅम यांना भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. 1861 मध्ये भारत सरकारने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. ठीक आहे. ASI आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ASI ची स्थापना कधी झालेली आहे विचारलं तर 1861 मध्ये. ठीक आहे. भारत सरकारने या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. आणि ASI चे पहिले महासंचालक होते अलेक्झांडर कर्निंगहॅम. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, मराठा ब्रिटिश युद्ध संदर्भात सालबाईचा तह केव्हा झाला? ऑप्शन्स आहेत 1780, 1781, 1782, 1783. काय उत्तर असणार आहे तर 1782. ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे. बघा, मराठा आणि ब्रिटिश युद्ध संदर्भात सालबाईचा तह हा 1782 मध्ये झाला. तर हे सालबाई हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती? ऑप्शन्स आहेत 2933 किमी, 3214 किमी, 3413 किमी, 2339 किमी. योग्य उत्तर असणार आहे 3214 किमी. ठीक आहे. 3214 किमी एवढी आपल्या भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे. ठीक आहे. अशा दिशेची. ठीक आहे. उत्तर दक्षिण हीच जर लांबी आपल्याला विचारली बघा, पूर्व पश्चिम लांबी काय असणार आहे 2933 किमी ही आपली पूर्व पश्चिम लांबी आहे भारताची. भारताचं क्षेत्रफळ विचारलं तर 32,87,263. ठीक आहे. 32,87,263 किमी एवढं आपल्या भारताचं क्षेत्रफळ आहे. भारताने जगाचे किती क्षेत्र व्यापलेले आहे? 2.4%. हा प्रश्न खूप वेळेला विचारला जातो. 2.4% भारताने क्षेत्र व्यापलेलं आहे. जगाचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या देशांमध्ये भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. हा प्रश्न देखील खूप वेळा विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी हक्क संरक्षणाबाबतचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन्स आहेत 1990, 1995, 1993, 1998. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 1993. ठीक आहे. मानवी हक्क संरक्षणाबाबतचा जो कायदा आहे तो 1993चा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन्स आहेत 60 वर्षे, 65 वर्षे, 62 वर्षे, 70 वर्षे. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 65 वर्षे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांची निवृत्तीची वयोमर्यादा आहे 65 वर्षे. उच्च न्यायालयातील जर विचारली तर 62 वर्षे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे बघा, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते किंवा कोणते ॲसिड असते? ऑप्शन्स आहेत ॲसिटिक, सल्फ्युरिक, फॉर्मिक, हायड्रोक्लोरिक. कोणते असते आम्ल? फॉर्मिक. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी फॉर्मिक आम्ल असते मुंगीच्या दंशामध्ये, ज्यामुळे मुंगी चावल्यावर आपल्या त्वचेवर जळजळ होते. फॉर्मिक ॲसिड लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी खालीलपैकी कोणत्या घराण्याशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत आग्रा, किराणा, दिल्ली, जयपूर. काय उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. किराणा घराणे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याशी संबंधित होते.
प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ऑप्शन्स आहेत 1960, 1965, 1958, 1955. योग्य उत्तर असणार आहे 1958. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी 1958ला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अस्तित्वात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेशीम धागे कशापासून बनवले जातात? ऑप्शन्स आहेत कर्बोदके, स्निग्धाम्ले, प्रथिने, जीवनसत्वे. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी प्रथिने हे योग्य उत्तर असणार आहे. रेशीम धागे हे प्रथिनांपासून बनवले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, कोणती घटना दुरुस्ती शिक्षण हक्क संदर्भात आहे? ऑप्शन्स आहेत 84वी, 86वी, 85वी, 87वी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 86वी. ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती ही शिक्षण हक्क संदर्भात आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 17, देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणते बनलेले आहे? ऑप्शन्स आहेत ठाणे जिल्हा न्यायालय, कालपेट्टा जिल्हा न्यायालय, लखनौ जिल्हा न्यायालय, आदिलाबाद जिल्हा न्यायालय. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी कालपेट्टा जिल्हा न्यायालय हे पूर्णपणे कागदविरहित असलेले भारतातील पहिले जिल्हा न्यायालय बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 18, अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे? ऑप्शन्स आहेत तेलंगणा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ. ठीक आहे, अर्लम वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? ऑप्शन्स आहेत 2030 पर्यंत, 2035 पर्यंत, 2040 पर्यंत, 2047 पर्यंत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 2030 पर्यंत भारत हा बालविवाह मुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्राझील. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका. अमेरिका या देशाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला जैव हॅप्पी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे? ऑप्शन्स आहेत केई पान्योर, नामची, सोरेंग, पाकयोंग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केई पान्योर. हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला जैव हॅप्पी जिल्हा बनणार आहे. हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन्स आहेत वन बॅटल आफ्टर अनादर, के पॉप, डेमन हंटर्स, हॅमनेट, जर्नी द अलोन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हॅमनेट. 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट हा हॅमनेट ठरलेला आहे. 23वा प्रश्न आहे, भारताचे पहिले डीमटेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? ऑप्शन्स आहेत आसाम, महाराष्ट्र, ओडिसा, तमिळनाडू. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम. ठीक आहे, भारतातील पहिले तमिळनाडू. ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचे पहिले डीप स्टार्टअप धोरण तमिळनाडू सरकारने सुरू केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण किती वर्षे पूर्ण झाली आहेत? ऑप्शन्स आहेत 25 वर्षे, 75 वर्षे, 85 वर्षे, 100 वर्षे. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, ज्यामधून तुमचे इतर
40-50 प्रश्न देखील आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न सरळ सेवा पद भरतीमध्ये विचारले जातात. सरळ सेवा पद भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले दररोजचे व्हिडिओ पाहायचे आहेत. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.